विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील। ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने शिवसैनिक मराठवाड्यासह राज्यभर काम करतील। अब्दुल सत्तारांचा इशारा। विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्याचा पूर्ण हिशोब घेतील। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने आम्हीही पुऱ्या मराठवाडाभर महाराष्ट्रभर काम करू। अब्दुल सत्तारांमध्ये भाजपनेच ताकद निर्माण केली। आता भाजपकडून सत्तारांविरोधात मोर्चे। भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती। अंबादास तांबेंची टीका। नाही लक्षात आले म्हणून त्यांनी सांगितलं की मराठवाड्यात आम्ही करू। आता सत्तार काय करणार मराठवाड्यामध्ये हा पण माझा प्रश्न आहे। परंतु भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातले गेलेले गद्दार भारतीय जनता पार्टी यांना संपवणारे स्पष्ट आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात घोषणाबाजीनंतर अब्दुल सत्तार कार्यक्रमातून निघून गेले। बाजार समिती परिषद कार्यक्रमामधला प्रकार। भाजपचे 112 आमदार असल्यामुळे जास्त जागा मिळणार। चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। तर महायुतीची सत्ता पुन्हा आणायची आहे। गोगावलेंची प्रतिक्रिया। जागावाटपाची चर्चा पुढे गेली आहे। महायुतीच्या जागावाटपावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। काही किरकोळ जागांपुरती सहमती बाकी। निवडून येण्याची क्षमता हाच क्रायटेरिया असल्याचंही केलं स्पष्ट। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। ठाकरे गटाला 95-100, काँग्रेसला 100-105 तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा आणावीच लागेल। दसऱ्यापूर्वी जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल। संजय राऊतांची माहिती। 26 नोव्हेंबरच्या आधी त्यांना नवीन विधानसभा आणावीच लागेल। दसऱ्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट। मराठा आरक्षण डावलून निवडणुका घेतल्यास फडणवीसांना पश्चाताप होईल। आरक्षण दिल्याशिवाय फडणवीस आचारसंहिता लावणार नाहीत अशी आशा। मनोज जरांगे पाटलांचा इशारा। तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये तुम्हाला आलेला हा सगळ्यात मोठा पश्चाताप असणार आहे। त्यामुळे फडणवीस साहेब यावेळेस आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करते 100% खात्री आहे। राज ठाकरे पुन्हा 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। 5 आणि 6 ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कंबर कसली।